शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण चर्चा करत होतो कशा पद्धतीनं भाषेचं महत्त्व स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. पण बऱ्याचदा एक गोष्ट लक्षात येते की ग्रामीण भागामधील जो तरुण आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी मागे पडतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ही खरी गोष्ट आहे. आज शहरामध्ये स्पर्धा परीक्षा आणि इतर सगळ्याच नोकऱ्यांच्या संधी संदर्भात जागरूकता आलेली आहे आणि त्या दर्जाचं उच्च शिक्षणही शहरांमध्ये अवेलेबल आहे. इथे खेड्यांचा विचार केला तर आपल्याला बघायला मिळतं की नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारं जे कौशल्याभिमुख प्रशिक्षण आहे किंवा शिक्षण आहे त्याचा खेड्यांमध्ये आज अभाव आहे. जे पायाभूत सुविधा आहेत, ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पायाभूत सुविधा हव्या असतात, त्या ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचलेल्या नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोकरीविषयक माहितीचं मार्गदर्शन खेड्यांमध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणून खेड्यांमध्ये जर आपण स्पर्धा परीक्षा आणि सर्वच प्रकारच्या नोकरीविषयक मार्गदर्शनाचं जर आपण निर्मिती केली किंवा त्या ठिकाणी आपण त्यांना त्या प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी या क्षेत्रात वळू शकतो. मूलतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, त्यांच्यामध्ये गुणवत्तासुद्धा आहे, पण स्पर्धा परीक्षेचं माहिती किंवा मार्गदर्शन किंवा जाणीव जागृती त्यांच्यामध्ये झालेली नाही आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो असे रोल मॉडेल्स ग्रामीण भागामध्ये कमी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास नाही आहे. जर त्यांना आपण हा आत्मविश्वास देऊ शकलो आणि तशा प्रकारच्या जर ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या तर निश्चितपणे ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे येऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. माझ्याकडे काही तशी उदाहरणंसुद्धा आहेत. म्हणजे आमच्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये जवळपास 350पेक्षा जास्त विद्यार्थी वर्ग 1 वर्ग 2 झालेत. त्याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थी 70 ते 75% विद्यार्थी हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचलो आपण आणि त्यांना जर प्रबोधित करू शकलो, त्यांचा आत्मविश्वास आपण जिंकू शकलो तर निश्चितपणे ही मुलं यशस्वी होतात. सर, तुम्ही आत्ताच म्हणाल की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धा परीक्षांबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज आहे. तसंच मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्पर्धांची तयारी, ही स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे ती केव्हापासून करणं गरजेचं आहे? स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सामान्यतः 12वी पास झाल्यानंतर म्हणजे पदवीच्या पहिल्या वर्षापासून जर तयारी केली तर ते केव्हाही फायद्याचं आहे. म्हणजे पदवीची 3 जी वर्षे 3 ते 4 वर्ष जी सामान्य उपलब्ध असतात विद्यार्थ्यांना, तेवढा कालावधी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा असतो. म्हणजे 3 वर्ष किंवा 4 वर्ष ज्यावेळेस ते पदवी सुरू असताना तयारी करतात त्यावेळेस पदवी झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली की त्यांना निवड होण्याची जास्त संधी असते. आणि पदवीच्या वर्षांमध्ये म्हणजे मी तर असा सल्ला असा देतो विद्यार्थ्यांना की आपलं पदवीचं जे शिक्षण आहे ते पदवीचं शिक्षण सुद्धा तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगानं जर तुम्ही घेतलं तर ते जास्त फायद्याचं आहे. जसं उदाहरणार्थ BA मध्ये काही विषय आहे, जसं की इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, त्याच्यानंतर राज्यशास्त्र आहे किंवा लोकप्रशासन आहेत. हे जे विषय आहेत हे विषय मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर हे जर विषय विद्यार्थ्यांनी निवडले तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं शक्य आहे. याशिवाय काही विद्यार्थी पदवी झाल्यानंतरही तयारी करतात. त्या विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये तयारी केल्यानंतर काही हरकत नाहीये. मात्र अशा वेळेस विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेणं फार आवश्यक असतं, कारण स्पर्धा परीक्षांमध्ये कशाची तयारी केली पाहिजे यापेक्षा काय वगळलं पाहिजे याचं ज्ञान असणं सुद्धा फार आवश्यक आहे. त्यामुळे जी मुलं पदवीच्या नंतर तयारी करतायत त्यांनी मार्गदर्शकांकडनं म्हणजे जसं की काही कोचिंग क्लास असू शकतील किंवा या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले उमेदवार असू शकतील, त्या उमेदवारांकडनं विद्यार्थ्यांनी तयारी करून घेतली पाहिजे किंवा त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पदवीला असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत, पण मला कोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा करायच्यात, माझं नेमकं काय ध्येय आहे हे मला स्पष्ट असलं पाहिजे. म्हणजे मला UPSC मधनं IAS व्हायचंय का MPSC मधनं डेप्युटी कलेक्टर तहसीलदार व्हायचंय का बँकिंगमधनं प्रोव्हिजनल ऑफिसर व्हायचंय, म्हणजे या प्रकारचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. हे ध्येय स्पष्ट झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे त्या ध्येयाशी संबंधित योग्य तो अभ्यासक्रम समजून घेणे ही एक महत्त्वाची गरज असते. हे करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या, त्यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना समांतर वर्तमानपत्र असतात, वर्तमानपत्रांमध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय, क्रीडाविषयक अशा ज्या घडामोडी असतात त्यांचंही अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. याशिवाय वेगवेगळी प्रसारमाध्यमं असतात, TV चॅनलवर चालणाऱ्या ज्या बातम्यांमध्ये चर्चा असतात, चर्चासत्र, तीही नियमित ऐकली पाहिजेत.
ज्यामुळे विद्यार्थ्यांचं एक स्वतःचं मत तयार होऊ शकतं, जे प्रशासकामध्ये स्वतःचं मत असणं फार आवश्यक असतं, जे मत अत्यंत संतुलित असणं आणि सर्व बाजूंनी विचार केलेलं मत असणं आवश्यक असतं. यासाठी या गोष्टी तो विद्यार्थी निश्चितच करू शकतो. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की जे तुमच्याकडे ज्या बॅच असतात त्याच्यामध्ये 350 विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 70 ते 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात. म्हणजे एकूणच असं दिसतंय की रिलायबलने ग्रामीण भागातला विद्यार्थी हा फोकस केलेला आहे. तर तुमची कार्यपद्धती नक्की काय आहे? अगदी बरोबर बोललात आपण. मागच्या 6 वर्षापासून रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबादमध्ये काम करते. मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये रिलायबलचं ग्रामीण भागामध्ये भरीव काम आहे. बरोबर. आम्ही मागच्या 6 वर्षांमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा सेमिनार्स घेतले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची प्राथमिक माहिती देणं, त्यांना प्रबोधित करणं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रेरित करणं स्पर्धा परीक्षेसंदर्भात, हे काम आम्ही केलंय. या 150 पेक्षा जास्त सेमिनार्समधनं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही प्रत्यक्ष 1 to 1 पोहोचलो आहोत, ज्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या दिशेनं आता विद्यार्थी तयारी करायला लागले आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यावं यासाठी आम्ही काही उपक्रमही राबवतोय. जसं की यावर्षी आम्ही स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान राबवलं आहे. म्हणजे राज्यसेवेमधनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार जर झाला एखादा विद्यार्थी, राज्यातनं सर्वसाधारण यादीमधनं पहिला आला, त्याला आम्ही 1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर या परीक्षेमधनं कुठलाही विद्यार्थी निवडला गेला वर्ग 1 किंवा वर्ग 2 पदांसाठी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 31,000 रुपयाची शिष्यवृत्ती ठेवली आहे. त्याच्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर, सिल टॅक्स इन्स्पेक्टर या पदामधनं राज्यातनं जर तो पहिला आला तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा आपण 51,000 रुपयाची शिष्यवृत्ती देत आहोत. अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्यामुळे आज आपल्याकडे ग्रामीण भागातला विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये येतो आहे. हा एक वेगळा फायदा आम्हाला मिळतो. याशिवाय ग्रामीण भागामध्ये आम्ही काही शिष्यवृत्ती परीक्षाही घेत आहोत. स्पर्धा परीक्षेला निगडीत शिष्यवृत्ती परीक्षा घेत आहोत आणि त्याच्यामध्ये जी मुलं निवडली जातात त्यांना आम्ही आमच्या प्रवेशामध्ये किंवा आम्ही जे त्यांना प्रवेश देतो आमच्या अकॅडमीमध्ये, तर त्या अकॅडमीमध्ये प्रवेश देत असताना त्यांना आपण 30% एकूण रकमेमध्ये सवलतही देत आहोत. तर हाही विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्तीच्या रूपामध्ये लाभ होतो आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमांमधून आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलो आहोत. आणि याचाच फायदा आम्हाला झाला आहे. असं की मागच्या काळामध्ये काही उदाहरणं मला नक्की सांगावी लागतील. कालच असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा MPSCचा निकाल लागला. त्याच्यामध्ये उद्धव होळकर हा अत्यंत खेड्यातला ममनापूर नावाचा खेडा आहे औरंगाबादमध्ये, तर त्या खेड्यामधनं आलेला हा विद्यार्थी राज्यातून सर्वसाधारण यादीमधनं सर्वप्रथम आला. अत्यंत खेड्यामधला, म्हणजे इथं मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या परिसरामध्ये खूप सारे विद्यार्थी शहरामध्ये तयारी करतायत. मात्र हा उद्धव अत्यंत खेड्यातनं आलेला विद्यार्थी आहे, तो राज्यातनं पहिला येतो ग्रामीण भागातला विद्यार्थी. तर मला असं वाटतं की रिलायबलनं मागच्या काही वर्षांमध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा जागृती अभियान राबवलं आहे त्या अभियानाचा हा परिणाम आहे. याशिवाय 2015च्या यादीमध्ये सुद्धा 2-3 विद्यार्थ्यांचा मला नामोल्लेख आवर्जून करावा वाटतो. त्याच्यामध्ये नीता कदम ही आहे, जी महिलामधनं राज्यातून सर्वप्रथम आली, पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. त्याच्यानंतर हिना अन्सार ही सुद्धा राज्यातून सर्वप्रथम आली. ही सगळी ग्रामीण भागातले विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत. त्याच्यानंतर सुरेश शेजूळ सारखा विद्यार्थी आहे, विक्रम राजपूत सारखा विद्यार्थी हे तहसीलदार झाले. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी आहेत. अलीकडे कालच्या यादीमध्ये निर्मळ मुंजा, त्याच्यानंतर सोपान ढाकणे हे अधिकारी आपल्या संस्थेमधनं झाले. ही सुद्धा ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत. म्हणजे मागच्या 6 वर्षात जे ग्रामीण भागासाठी जे आम्ही अभियान राबवलं त्याचा हा फार मोठा फायदा आज या भागाला होतो आहे, हे मला आवर्जून सांगावं वाटतं. नक्कीच. आणि यासाठी रिलायबलचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फोकस करून जास्तीत जास्त त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. सर, कार्यक्रमामध्ये मला तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारायचे आहेत, मात्र एका ब्रेकची वेळ झालेली आहे. कार्यक्रमात घेते एक छोटासा ब्रेक.